अनंत चतुर्दशी पंचांगानुसार यंदा अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होणार आहे. ह्या दिवशी श्री विष्णू स्वरूपाची आपल्याला पूजा करायची असते आणि गणेश उत्सवाची सांगता गणेश मूर्तीचं विसर्जन ह्या दिवशी धूमधामाने आपण करायचा असतो. सनातन धर्मात सर्वात मोठा सण म्हणजे हा गणेश उत्सव असतो. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. ह्या दिवशी भगवान विष्णूची अनंत रूपाची आणि अनंत वैभवासाठी अनंत सुख प्राप्तासाठी ह्या दिवशी भगवान विष्णूची उपासना सेवा काही उपाय केले जातात आणि ह्या दिवशी बाप्पाला मोठ्या थाटामाटाने निरोप दिला जातो. अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हाताला तर पुरुष उजव्या हाताला 14 गाठीचा अनंत धागा बांधायचा असतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विविध पूजा केली जाते. अत्यंत शुभ मानले जाते आणि उच्च कोटीची सेवा आहे. यंदा अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही साजरी केली जाणार आहे. जाणून घेऊया आपण तिथी, नेमकी तारीख, शुभ वेळ, भद्रकाळ आणि उपवास करण्याची पद्धत कशी आहे ते आपण जाणून घेऊया. चतुर्थीच्या दिवशी 16 सप्टेंबर रोजी 2024 रोजी दुपारी 3:10 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12:44 समाप्ती होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 17 सप्टेंबर रोजीच अनंत चतुर्थी साजरी केली जाणार आहे. ह्या वर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशी रवी योग तयार होणार आहे आणि भद्राची पण सावली राहणार आहे. पंचांगानुसार सकाळी 6:07 ते दुपारी 1:53 रवी योग राहणार आहे आणि रवी योग धार्मिक कार्याला शुभ मानले जाते. त्याच वेळी भद्रकाळ देखील राहणार आहे. सकाळी 11:44 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे भद्रकाळ राहणार आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी बघा पूजा कशी करावी. अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे करून पिवळे नवीन कपडे आपल्याला घालायचं आहे. अंघोळीनंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे. मग लहान पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावरती पिवळे कपडे अंतरायचे आहे. त्याच्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह एक फोटो मांडायचा आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णूला फुलं अर्पण करायचे आहेत. भगवान विष्णूचं ध्यान करायचं आहे आणि भगवान विष्णूचं त्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार अनंत रक्षा सूत्र तयार करायचं आहे आणि भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे. आता पूजा सुरू करताना आपल्याला पूजा सुरू झाल्यानंतर करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम अनंताय नमः ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे. भगवान विष्णू समोर दिवा लावायचा आहे, फळ ठेवायचं आहे, फुले, धूप, गाईचा तेलाचा दिवा, नैवेद्य ह्या सगळे देवाला अर्पण करायचं आहे. मग अनंत चतुर्थीची कथा आपल्याला ऐकायची आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूसह सर्व देवी देवतांचा आरती आपल्याला करायची आहे. केळीच्या रोपाची पूजा आपल्याला करायची आहे आणि पाणी अर्पण करायचं आहे आणि आपल्या क्षमतेनुसार दान धर्म कार्य ह्या दिवशी करायचे असतात. ब्राह्मणाला भोजन द्यायचं असतं आणि ह्या दिवशी यथाशक्ती गायीला सुद्धा चारा खाऊ घालायचं असतं, दान धर्म करायचं असतं, गोरगरिबांना काही दान द्यायचे असतात. ह्या सगळ्या पुण्यकर्म ह्या दिवशी केले जातात. आता आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला देवासमोर बसायचं आहे आणि आपल्या जे काही रक्षासूत्र आपण तयार केलेलं आहे ते रक्षासूत्र भगवान विष्णू समोर अर्पण करायचं आहे. भगवान विष्णू समोर अर्पण करून आपल्याला ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः हे मंत्र
जप करायचा आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला विष्णू शास्त्र नामावली, विष्णू शास्त्राचं पुस्तक तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्ये विष्णू शास्त्र नामावली आहे बघा. विष्णू शास्त्र नामावली 1000 नावं ह्या विष्णू शास्त्र नामावलीमध्ये आहेत आणि 1000 नावं आपल्याला पाठ करायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. तुळशीपत्रे आपल्याला जेवढे भेटेल तेवढे अर्पण करू शकता. 1000 भेटलं तर 1000 तुळशीपत्र आपण भगवान विष्णूला अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर जमत असेल तर अजून तुम्ही विष्णू शास्त्राचं पण पाठ तुम्ही करू शकता. विष्णू शास्त्र नामावली, विष्णू शास्त्र पाठ हे अलग आहे आणि ते नाव एकच आहे, पण वाचण्याची पद्धत ह्या श्लोकामध्ये आहे आणि ते विष्णू नामावली हे नामामध्ये आहेत. विष्णू शास्त्र पाठ करू शकता किंवा तुम्ही नामावली करू शकता, जे तुम्हाला सोपं होईल ते करू शकता. हे पाठ करायचं आहे आणि त्याचबरोबर ह्या छोट्या ग्रंथामध्ये सुद्धा एक व्यंकटेश्वर स्तोत्र आहे बघा. हे असं व्यंकटेश्वर स्तोत्र आहे. 108 ओव्यांचा हा व्यंकटेश्वर स्तोत्र आहे. नमोजी हे रंबा सकाळादितू प्रारंभा असं बघा. हे मराठीमधून हा व्यंकटेश्वर स्तोत्र आहे. या व्यंकटेश्वर स्तोत्राचं सुद्धा आपल्याला अनंत चतुर्थीच्या दिवशी पाठ करायचं आहे. यथाशक्ती आपल्याला पाठ करायचं आहे आणि मग ते जे 14 गाठी मारून जे रक्षासूत्र आपण तयार केलेलं आहे, मग ते भगवंताला जवळच ठेवायचं आहे आपली ही सेवा होईपर्यंत. त्याच्यानंतर आपल्या जे मुख्य घरातले जे मुख्य करता धरता मनुष्य आहे, म्हणजे पुरुष आहेत, स्त्री आहेत, त्यांनी काय करायचं आहे, आपल्या पुरुषांनी आपल्या उजव्या हातावरती तो धागा बांधून घ्यायचा आहे. तो धागा बांधत असताना ओम अनंताय नमः, ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. महिलांनी डाव्या हातावर बांधायचं आहे. अशा प्रकारे ते रक्षासूत्र बांधून घ्यायचं आहे. आणि बघा भगवान विष्णू समोर हे गोपद्म आहेत, गोपद्म रांगोळी आहेत. जसं मी ही रांगोळी दररोज हे गोपद्म देवासमोर काढत असते. हे 33 रांगोळ्या गोपद्म आहेत. हे 33 गोपद्म कशाला, म्हणजे हे 33 कोटी देवी देवतांचं प्रतीक म्हणून आपण हे गोपद्म 33 गोपद्म दररोज भगवान विष्णू समोर काढायचं असतं आणि त्यांची पूजा करायची असते. असे केल्याने आपल्याला 33 कोटी देवी देवतांचं आशीर्वाद प्राप्त होतं. म्हणून हे 33 गोपद्म आपल्याला काढायचं आहे आणि भगवान विष्णू समोर ठेवा किंवा तुम्ही देवासमोर ठेवू शकता किंवा तुम्ही अंगणात काढू शकता. जिथं तुम्हाला जमेल, शक्य होईल तसं तुम्ही ते काढू शकता. आणि तसेच ह्या दिवशी भगवान विष्णूची दिवसभर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. भगवान विष्णूचा या दिवशी आपल्याला यथाशक्ती ओम अनंताय नमः, ओम नमो अनंताय नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. अनंत चतुर्थी हे भगवान विष्णूला समर्पित हा दिवस आहे. म्हणून ह्या दिवशी जेवढी सेवा कराल, जेवढं मंत्र जप कराल, जास्त पुण्य आणि जास्त वैभव आणि अनंत वैभव आपल्याला भेटतं. धन्यवाद. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब, शेअर करा.